आज मी माझ्या मित्रांसोबत अशा ठिकाणी निघालोय, तिथला विषयच काहीतरी वेगळा आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी राहुल. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आमचं जेवण आम्हालाच करायचं होतं. म्हणून बाजारातून जेवणाचं सामान गोळा करत होतो, तेवढ्यात आम्हाला ओंकार भेटला. आमच्या हातातलं सामान बघून भावाने लांबूनच पोज मारली. मग हे सामान घरी घेऊन आलो, रेडी झालो आणि आमच्या फार्म हाऊसच्या नियोजनाला सुरुवात केली. उरलं सुरलेलं किरकोळ सामान गाडीमध्ये टाकून घेतलं, तेवढ्यात गुगल शेट भेटले. मग त्यांना पण रामराम बोलून आपल्या प्रवासाला सुरुवात केली. तसं पावसामुळे टॉपचं वातावरण झालं होतं. त्यामध्ये वाटेत शेडूम फाट्यावर हा वडापाव घेतला आणि पोटाला तेवढाच आधार दिला आणि आमच्या लोकेशनवर येऊन पोचलो. आमची दुसरी गाडी येईपर्यंत या फार्म हाऊसच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये फिरत बसलो. तिथंच आम्हाला बैलगाडी क्षेत्रात हा पळणारा नंदी भेटला आणि आमची दुसरी गाडी आली. तेवढी आमच्यामध्ये स्पीकरची कमी होती, पण भाई ओंकार शेठ बाहुबलीसारखे डायरेक्ट स्पीकर घेऊन आले आणि गाण्यांचं नियोजन लावलं. एकीकडे पप्पू शेटने जेवणाचं नियोजन केलं आणि आम्ही पूलमध्ये गेलो. हा एन्जॉय, हे सुख, हे ह्याच मैफिलीमध्ये मित्र अनुभवायला मिळतं. त्यामुळे मित्रांसोबत झालेला प्लॅन कॅन्सल करताना जरा 10 वेळा विचार कर. शेवटी या सापाला पण आमच्या मैफिलीमध्ये जॉईन करून घेतलं आणि गप्पा मारत आजचा दिवस संपला. चला, जय महाराष्ट्र.